हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात। वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी आणि नेहरूंच्या विचारसरणीचे एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांचं मोठं वक्तव्य। समविचारी पक्षांसोबत काम करण्यास ठाकरे देखील सकारात्मक, त्यांची विचारसरणी देखील आमच्यासारखीच। शरद पवारांच्या वक्तव्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ। 14 जून 2022 मध्ये अयोध्येमध्ये शिंदेंनी मोदींसोबत सत्तेत जाण्यासाठी विनंती केली होती। तुरुंगामध्ये जाण्याचं वय राहिलं नाही असं शिंदे म्हणाले होते। संजय राऊतांचा गौप्यस्फोट। शिंदे 2013 मध्येच 4 आमदारांसह काँग्रेसमध्ये जाणार होते। आमदारांनी माघार घेतल्यानं शिंदेंचं बंड फसलं, राजन विचारेंचा मोठा दावा। उन्हाची तीव्रता वाढलेली असतानाही पवारांना सभांसाठी नेतात। एखादी सभा घ्या आणि आराम करा असं कुणीही म्हणत नाही, अजित पवारांची टीका। वांद्रे-वरळी सी लिंकवर मुख्यमंत्री शिंदे यांच्या ताफ्याचा तरुणांकडून पाठलाग करणारा शुभम कुमार जगदीश कुमार पोलिसांच्या ताब्यात, चौकशी सुरू। 17 मे रोजी शिवाजी पार्कच्या मैदानासाठी मनसे आणि ठाकरे गटाचा अर्ज, महापालिकेनं परवानगीचं प्रकरण नगरविकास खात्याकडे पाठवलं। मुंबईतील मोदींची सभा आणि रोड शोच्या नियोजनासंदर्भात आज महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक। 12 आणि 17 मे रोजी मोदींची सभा आणि रोड शो। संजोग वाघेरे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची मावळमध्ये 4 वाजता सभा, तर शरद पवार निलेश लंकेंसाठी अहमदनगरमध्ये सभा घेणार। शरद पवार आणि अजित पवार आज शिरूरमध्ये, अमोल कोल्हेंसाठी पवारांची तर आढळराव पाटलांसाठी अजित पवारांची सभा होणार। अमित शहांची आज संध्याकाळी 5 वाजता जालन्यामध्ये सभा, रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। मुंबईतील सोमय्या शाळेच्या मुख्याध्यापिकेला शाळा व्यवस्थापन पदावरून हटवलं। पॅलेस्टाईन इस्रायलबाबत पोस्ट केल्यानं कारवाई। नागपूरच्या मौदा तालुक्यातील काही भागामध्ये गारांचा पाऊस, अचानक आलेल्या पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता। गणेशोत्सवानिमित्त कोकणामध्ये जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचं आरक्षण 1 मिनिटात फुल, प्रतीक्षा यादी 500च्याही पार। तिकीट आरक्षणामध्ये गैरप्रकार असल्याचा प्रवाशांचा आरोप। 400पेक्षा अधिक कांद्याचे कंटेनर उरणच्या जेएनपीटी बंदरात अडकले। जेएनपीटी आणि कस्टमची वेबसाईट अपडेट न झाल्यानं गोंधळ। अक्षय तृतीयेपूर्वीच सोनं चांदीचे दर वधारले। सोन्याच्या दरामध्ये 72,300 रुपयांवर, तर चांदी 82,700 रुपये प्रति किलो। कोविशिल्ड लस बनवणारी ॲस्ट्राझेनेका कंपनी जगभरातून कोविशिल्ड लसीचा साठा परत मागवणार। लसीच्या दुष्परिणामांच्या चर्चेमुळे निर्णय। हरियाणामध्ये भाजपला मोठा झटका, 3 अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतला। आमदार काँग्रेसला पाठिंबा देणार। मुख्यमंत्री नायब सिंग सैनींना 88 पैकी 43 आमदारांचं समर्थन। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।